नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी भर. महागाई भत्ता 63% झाल्यास किती मिळणार पगार? जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुलै 2026 पासून महागाई भत्ता सध्याच्या 60% वरून 63% पर्यंत वाढू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतर जाहीर होणार असला तरी महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार 3% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पगारात किती होणार वाढ? महागाई भत्त्यात 3% वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार मासिक पगारात वाढ होईल. उदाहरणार्थ, मूळ वेतन 18,000 असल्यास दरमहा सुमारे 540 रुपये वाढ होईल. मूळ वेतन 30,000 असल्यास दरमहा सुमारे 900 रुपये वाढ होईल. मूळ वेतन 44,900 असल्यास दरमहा सुमारे 1,347 रुपये वाढ होऊ शकते. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा होणार फायदा. महागाई भत्त्यातील संभाव्य वाढीचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळू शकतो. यामुळे वाढत्या महागाईच्या काळात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अधिकृत घोषणा कधी? सध्या 63% डीएबाबत अधिकृत आदेश जारी झालेला नाही. महागाई निर्देशांक आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर अंतिम घोषणा केली जाईल.